नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियांका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. आजचं कलेक्शन हे सगळ्यात स्पेशल. आजच्या साड्या या जिजाऊ साड्या. होय, आजच्या साड्यांचं जे कलेक्शन आहे ते बघितल्यावर तुम्हाला कळेल की अस्सल मराठमोळी साडीचा प्रकार प्रियांका हवा आहे, त्यावेळी तुझ्याकडे काय? तर त्यावेळेस माझ्याकडे हे सुंदर जिजाऊ कलेक्शन. या साड्या दिसताना अत्यंत सुंदर दिसतात. जिजामातांची नऊवार जशी असायची म्हणजे एखाद्या साडीने सुंदर सोन्याचा हार नेसावा, त्यावेळी ती साडी जशी लुक देईल तशीच ही जिजामाता साड्यांचं लुक तुम्हाला जे आहे ते येणार आहे. या साड्या प्रत्यक्षात दिसताना खूप छान आहेत. अत्यंत नाजूक म्हणजे सोन्याची जशी हार असतो, नाजूक सोन्याचा हार जसा सुंदर मढवला जातो तसाच या साड्यांच्या बॉर्डर मढवल्या गेलेल्या आहे आणि अत्यंत रेखीव अशा बॉर्डर आहे आणि प्युअर सिल्क हँडलूम या साडी आहेत. या प्रत्येक साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे 6700. या साडीवर लुक क्रिएट करताना मी खूप विचारपूर्वक असं लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आजचं जे मंगळसूत्र आहे ते सुंदर असं छान खूप पारंपरिक म्हणजे तुम्ही एकदा ज्वेलरीकडे यावं. खूप पारंपरिक असं मंगळसूत्र आहे. भरपूर वेळा असं मंगळसूत्र आपण जुन्या काळी स्त्रियांच्या गळ्यामध्ये बघायचो. याची जी प्राइस आहे ती आहे 3200. त्यानंतर आज मी खूप सुंदर असा सेट घातलेला आहे. खूप पारंपरिक, अस्सल सुंदर ठेवणीतला असा सेट म्हणजे हा आणि लुक जे आहे ते खूप भारी आहे. याची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे 4000. होय, अत्यंत रॉयल सेट म्हणजे शोधूनही सापडणार नाही. इतकं पारंपरिक कलेक्शन हवंय तर ते आजच्या ब्लॉगमधलं. इतका सुंदर सेट, इतकं सुंदर मंगळसूत्र, सगळंच भारी आहे. आजची जी साडी आहे, सगळ्यात पहिले तर आपण हिची बॉर्डर बघूयात, की किती सुंदर आजच्या साडीची बॉर्डर आहे. सगळ्यात पहिले साडीचा जो पदर आहे, तो खूप पारंपरिक अशा सुंदर मोरांच्या पिसाऱ्यांनी रेखीव असा केलेला आहे. या साडीमधले जर काठ बघायला गेले, तर याच्या काठांमध्ये तुम्हाला अस्सल असं पारंपरिक काम केलेलं आढळेल, जे खूप पारंपरिकतेच्या शोधात असतात किंवा ज्यांना असं वाटतं, की प्रियांका आम्हाला खूप पारंपरिक काहीतरी हवं आहे. तुझ्याकडे आहे का काही? तर नक्कीच आजची साडी ही सगळ्यात उत्तम. मकर संक्रांत येते आहे. सुनेचं पहिला सण आहे. त्यावेळी तिला कशी साडी द्यावी किंवा तिने कशी साडी नेसावी? तुमच्या सुनेने असं लूक क्रिएट करावं, तुमच्या मुलीने असं लूक क्रिएट करावं असं तुम्हाला वाटत असेल, तर आजचं हे कलेक्शन जिजामाता साड्यांचं कलेक्शन तुमच्याकडे असायलाच पाहिजे. प्रत्येक साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे 6700. उत्तम फक्त थोडेच कलर, पण सगळे पारंपरिक. जाऊयात आपण आजच्या सेकंड कलरकडे. पहिल्यांदा आलेला पारंपरिक साड्यांमधला हा रंग सुंदर असा फिकट निळसर असा आकाशी रंग आहे. त्याला सुंदर गुलाबी रंगाचे छान काठ आहेत, गुलाबी आणि सोनेरी रंगाचे आणि अत्यंत सुंदर ही साडी आहे. साडीचा पदर खूप सुंदर अशा सोन्याच्या धाग्यांनीच मढवलाय असं वाटतंय. छान असा मस्त म्हणजे जुन्या काळच्या ज्या स्त्रिया होत्या ना, तसं लांब कोळी टिकली लावायच्या. त्यामुळे याचा बुट्टाही तसा क्रिएट करण्यात आलेला आहे. उत्तम साडी आहे, बेस्ट लुक आहे. अत्यंत सुंदर असा अंजिरी कलर आला आहे आणि हा कलर म्हणजे प्रत्येकाला वाटतं, की प्रियांका माझ्याकडे हा कलर असायलाच पाहिजे. आपल्या आजीकडे, आत्याकडे, मम्मीकडे, मावशीकडे बघितलेल्या साड्या ज्यावेळेस आपण शोधायला निघतो, त्यावेळेस त्या शोधूनही सापडत नाही. कारण त्या पारंपरिकतेच्या सुंदर ठेवणीमधल्या असतात. आता ह्या साड्या कालांतराने आज मिळतायत, उद्या मिळतील की नाही माहीत नाही. कारण पारंपरिक प्रकार हे ते म्हणतात ना फॅशन आहे. दरवेळी काहीतरी जुन्यामध्ये नवीन मिक्स करायचं आणि ते आणायचं. पण अस्सल जे जुनं असतं ना त्याची ओढ कोणीच करू शकत नाही. सुंदर साडी आहे आणि बेस्ट असं कलेक्शन आहे. असाल तरीही नवरी दिसाल एवढा सुंदर हा रंग आणि एवढी सुंदर ही साडी. साडीचं जे लुक आहे ते इतकं भारी आहे. पूर्णपणे हँडलूम साडी आहे. 6700 प्राइस आहे. सुंदर असा छान पदर आहे आणि अत्यंत सुंदर ही साडी आहे. प्रियांका, साडीचं वजन किती आहे? तर ग्रॅममध्ये वजन आहे बरं का साडीचं. सुंदर कलेक्शन आहे. नेसल्यावर स्वतःची नजर काढायला विसरूच नका.
इतकं सुंदर असं रंग आहे, की हा रंग कोणीही नेसला तर ती इतकी गोड दिसणार, इतकी सुंदर दिसणार आणि तुम्ही स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडणार, असं होणार हा रंग नेसल्यावर. कारण या रंगामध्ये 1 नाही, 2 नाही, जवळ-जवळ 3 धागे मिक्स आहे. जांभूळ रंगाचे, मोरपंखी रंगाचे आणि सोनेरी रंगाचे. सुरेख साडी आहे, रिच कलेक्शन आहे आणि बेस्ट असं हे लूक आहे. अस्सल पारंपरिक रंग हवाय, कोणता घेऊ तू सांग, त्यावेळी डोळे बंद करून जांभळा रंग घ्यावा. हा रंग म्हणजे पारंपरिकतेची खाण. सुंदर, सौंदर्यपूर्ण कलेक्शन आणि सुंदर साडी आहे. तुम्ही जितका डार्क जांभूळ रंग इमॅजिन करू शकतात, हा तितका असा सुंदर जांभळा रंग आहे. सुंदर नितळ रंग आहे. लुक, साडी सगळंच भारी आहे. बेस्ट असं कलेक्शन आहे. वेअर केलेला रंग गडद चॉकलेटी आहे बरं का आणि हातातला रंग गडद लाल आहे. गुलाबाच्या फुलांसारखा लाल नाही, तर कुंकवासारखा लाल. सुंदर लाल, जो सुंदर दिसेल, सुंदर दिसवून देईल आणि सुंदरच दिसत राहील असा लाल. अगदी छान रंग. सौंदर्य तर साड्यांमध्ये मी सांगते ना, की मला असं वाटतंय, की मी अगदी शांततेत हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करू, क्रिएट करू. माहीत नाही, पण प्रत्येक साडीचं ना, एक अशा बोलक्या असतात ह्या साड्या. ही साडी हातात घेतली ना, की मला शांततेत बोलावंसं वाटतंय. हळू-हळू या सगळ्या साड्या दाखवावंसं वाटतंय. कारण या साड्यांचं लूक तसं आहे. एखादी फॅशनेबल साडी दाखवली असती, तर मग जरा ट्रॅडिशनल शब्द कमी आणि दुसरे जास्त आले असते कदाचित, असं होऊ शकतं. पण साडीचा प्रकार याच्यावरून तुम्हाला सांगू शकते, की किती ट्रॅडिशनल आहे. फराळ जेवणाकरता, हळदीकरता शोधूनही सापडणार नाही इतकी पारंपरिक साडी, एवढी पारंपरिक साडी आहे. साडीचं लूक, साडीचं सौंदर्य सगळं मिळून आलेलं आहे. अत्यंत म्हणजे प्रत्येक साडीचं ब्लाउज रनिंग आहे बरं का. कॉन्ट्रास्ट कोणामध्येच नाहीये. प्रत्येक कॉन्ट्रास्ट तर नंतर निघालं. आधी सगळं रनिंगच होतं. सुंदर असं कलेक्शन आहे आणि बेस्ट अशी साडी आहे. होता आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता. जीपे, फोनपे, बँक ट्रान्सफर, यूपीआय ऑल टाइप ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. तर लवकर भेटूयात आपण उद्या. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक यू सो मच.